हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कुळथाची जिलेबी. जिलेबी बनवण्यासाठी आपण इथे 1 चमचा जिरं घेतला आहे, 5 ते 6 हिरवी मिरची, 10-12 लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर. त्याप्रमाणे मी इथे एक मोठी वाटी भरून कुळथाचे पीठ आणि एक छोटी वाटी भरून गव्हाचे पीठ घेतले आहे. आता ही पीठ आपल्याला चाळून घ्यायची. आता मी इथे कुळथाचे पीठ चाळून घेत आहे. आता मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आपले पिठे चाळून झालेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला वाटून घेणार आहोत. हे बघा, आपले वाटून झालेलं आहे. आता आपण हे पिठात मळून घेणार आहोत. 1 चमचा भर मीठ. आता आपण पीठ भिजवून घेणार आहोत. हे बघा, आता इथे मी पीठ भिजवून घेत आहे. जसं लागेल तसंच पाणी आपल्याला घालायचे. खूप पातळ पीठ नाही करायचे आपल्याला, म्हणजे आपल्याला जिलेबी व्यवस्थित वाळता येईल. हे बघा, पाणी जसं लागेल तसंच घालायचे. खूप पातळ पीठ आपल्याला बनवायचं नाहीये. हे बघा, इथे पीठ आपले भिजून झालेलं आहे. आता आपण थोडंसं तेल लावून याला 15 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहोत. हे बघा, 15 मिनिट झालेले आहे आणि आता आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. एका पोळपाटाला इथे तेल लावून घेतले आहे. त्यावरती आता आपण जिलेबी वळणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला जिलेबी वळून घ्यायची. हे बघा, आपली इथे जिलेबी वळून झाली आहे. इथे मी एका कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यात आता आपण घालणार आहोत 1 चमचा जिरं, 4 ते 5 कापलेले लसणाच्या पाकळ्या, आपल्याला लसूण लालसर होत आलेला आहे. जिरं आता आपण त्यात घालणार आहोत 1 चमचा भर लाल तिखट, अर्धा चमचा हळद, आता घालणार आहोत पाणी. आपल्या पाण्याला इथे उकळी फुटलेली आहे. आता आपण त्यात घालणार आहोत मीठ आणि आता आपण याच्यात वळलेली जिलेबी घालणार आहोत. एकदम सगळी नाही घालायची आहे, थोडी थोडीशी करून घालायची आपल्याला, जेणेकरून ती एकमेकांना चिटकणार नाही. कोथिंबीर आता एकदा हलवून द्यायचे आणि आपल्याला कमी गॅसवर ही अर्ध झाकण ठेवून शिजून घ्यायची. आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाही आहे किंवा पूर्ण झाकण ठेवायचं नाही, त्याच्यामुळे आपलं पाणी ना ओतू जाईल. त्यामुळे आपल्याला अर्धच झाकण ठेवायचं. हे बघा, आपली जिलेबी आता इथे शिजलेली आहे. जिलेबी वळताना मी इथे थोडंसं पीठ ठेवलं होतं. याचं आता आपल्याला पाणी करून घ्यायचे आणि याच्यात मिक्स करून घालायचे. हे बघा, हे पाणी मी यात घालून घालत आहे, म्हणजे आपला रस्सा याने घट्ट होणार आहे. आता एक उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघा, इथे आपली गरमागरम आणि रस्सेदार अशी जिलेबी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.